सुख मिळविणे म्हणजे अर्थपूर्ण नातेसंबंध जोपासणे, शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणे आणि दैनंदिन जीवनात उद्देश आणि आनंद शोधणे. काय आपण अशा गोष्टी करता? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 आमच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या प्रेमळ येशूच्या पवित्र नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, जीवनामध्ये आपण सुखी असावे अशी इच्छा प्रत्येकाची असते आणि संपूर्ण जीवनभर आपण सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, धडपड करतो. पण खरंच आपण आपल्या जीवनामध्ये सुखी होतो? प्रश्न आहे ना? होय प्रियांनो, आज आपण याचेच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच आळशी, निद्राप्रिय, निंदक आणि लबाडी करणारा या सर्वांविषयी आपण अध्ययन करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, नीतिसूत्रे ह्या पुस्तकाच्या 19 अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. 19व्या अध्यायातील 22व्या वचनात आपण वाचूया. हे वचन सांगतं, मनुष्याच्या इच्छेवरून त्याच्या दयाळूपणाचे मान समजते, लबाडापेक्षा दरिद्री बरा. या वचनाचे पंडिता रमाबाईच्या पवित्र शास्त्रातील भाषांतर असे आहे. मनुष्याचा दयाळूपणा त्याला लोकांस प्रिय करतो आणि लबाडापेक्षा दरिद्री बरा आहे. दयाळू माणसाला लोकप्रिय व्हायला वेळ लागत नाही व दया करणाऱ्यांवर देवही दयाच करतो. या बोध वचनाच्या आधीच्या म्हणजे 17व्या वचनात आपण वाचतो की जो दरिद्रावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो, त्याच्या सत्कृत्याची फेड तो करेल. लबाडी करणारा माणूस घातक असतो, त्यापेक्षा दरिद्री माणूस बरा, असेही हा लेखक आम्हाला सांगतो. आता आपण 23वे वचन वाचूया. 19वा अध्याय आणि 23वे वचन. परमेश्वराचे भय जीवनप्राप्तीचा मार्ग होय. जो ते धरितो तो सुखाने नांदतो, त्याचे वाईट होणार नाही. देवाचे भय बाळगणे म्हणजे सतत भीतीच्या दडपणाखाली राहणे नाही, तर सर्व बाबतीत देवाचे सामर्थ्य, त्याचे पावित्र्य, त्याचा न्यायीपणा, त्याच्या आज्ञा यांची जाणीव ठेवून वागणे आहे. आणि या बोधवचनातून स्पष्ट होते की असे देवाचे भय बाळगणे म्हणजे तृप्तीत जगणे. त्याचा अर्थ आहे की तो कोण आहे हे तुम्ही ओळखले आहे, तुम्ही त्याच्याकडे लक्ष लावले आहे, त्याला स्वीकारले आहे आणि त्याला तुम्ही अनुसरू इच्छिता. असे केल्याने तुम्ही सुखाने नांदाल. स्तोत्रसंहिता 103 याच्या 17व्या वचनात देवाचे भय धरणाऱ्यांकरिता एक फार सुंदर अभिवचन आहे. स्तोत्र 103 17वे वचन. परंतु यहोवाची प्रेमदया अनादी कालापासून अनंत कालापर्यंत त्याचे भय धरणाऱ्यांवर आहे आणि त्याचे न्यायपण त्याच्या लेकरांच्या लेकरांजवळ आहे. नीतिसूत्रे 19वा अध्याय आणि 24वे वचन सांगतं, आळशी एकदा आपला हात ताटात घालितो, तो पुन्हा तोंडाकडे वर नेत नाही. याचे दुसरे भाषांतर असे आहे, आळशी आपला हात पात्रात घालून ठेवतो आणि आपल्या तोंडाकडेही तो परत आणत नाही. आळशी माणूस किती भयंकर आळशी असू शकतो याचे हे गमतीशीर उदाहरण आहे. स्वतःच्या ताटातला स्वतःचा हात स्वतःच्याच तोंडाकडे नेण्याचा आळशाला कंटाळा येतो. असेही लोक आहेत आणि असेही लोक मला माहीत आहेत की ते हातात पवित्र शास्त्र बाळगतात, पण ते वाचण्याचे कष्ट त्यांना घेववत नाही. 19वा अध्याय आणि 29वे वचन आम्हाला सांगते, धर्मनिंदकांसाठी दंड व मूर्खास पाठीसाठी फटके सिद्ध केले आहेत. देवाच्या न्यायाचा दिवस जवळ येत आहे. जे अपराधी आहेत त्यांची देव तेव्हा गय करणार नाही. पापाचे सुख थोडा काळ टिकते, पण पापाचे वेतन सर्व काळाकरिता आहे. श्रोत्यांनो, आम्ही शल्मोनाची सुज्ञता ज्या विभागात प्रगट झालेली आहे त्याचा म्हणजे
नीतिसूत्रांचा अभ्यास करीत आहोत. ही नीतिसूत्रे तरुणांकरिता असली तरी ती प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला लागू पडतात. खरे तर या बोधवचनांमधून अविश्वासणाऱ्यांना खूप काही शिकता येण्यासारखे आहे. देवाच्या वचनाचे वाचन व अध्ययन याचा कोणत्याही व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे तुम्ही एकतर देवाकडे येऊ शकता किंवा देवापासून दूर जाऊ शकता. तुम्ही देवाच्या वचनाविषयी तटस्थतेची प्रतिक्रिया देऊ शकत नाही. देवाच्या वचनाची कार्ये अनेक आहेत आणि ते वाचणारे ज्या प्रकारचे आहेत त्यानुसार ते कार्य करते. ते खाणाऱ्यास भाकरी, पेरणाऱ्यास बीज व जे त्याच्या प्रकाशात चालू इच्छितात त्यांच्या पावलास दिवा व नेत्रास प्रकाश आहे. देवाविषयी कठोरपणा बाळगणाऱ्यांकरिता ते हातोडीप्रमाणे भारी घाव घालणारे आहे. पुष्कळ अशुद्धता बाळगणाऱ्या मनाकरिता ते शुद्धी करणारा अग्नी आहे. आमच्यातल्या उणीवा दाखवणारे ते आरसा आहे. ते जिवंत, सक्रिय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा धारदार, मनातील हेतू व भावना यांचे परीक्षक, मज्जा व सांधे यांना आरपार छेदून जाणारे आहे. जे त्याच्या संपर्कात येतात ते एकतर देवासमोर भग्न व अनुतप्त हृदयाने झुकतात किंवा जे त्याचा धिक्कार करतात त्यांचा ते न्याय करते. श्रोत्यानो, तुमच्या जीवनात देवाच्या वचनाचे काय स्थान आहे? आणि स्थान आहे तर ते कोणते आहे? ह्यावर विचार करा. आता श्रोत्यानो, आपण 20व्या अध्यायाला सुरुवात करूया. 20व्या अध्यायाच्या पहिल्या वचनात हा लेखक म्हणतो, द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे. तुम्हाला आठवतच असेल की नवीन करारात प्रभू येशूने एका लग्न समारंभात पाण्याचा द्राक्षरस बनविल्याचे वर्णन आहे व ही गोष्ट काहीशी वादग्रस्त आहे. कारण हा द्राक्षारस झिंग आणणारा होता असे काहींचे म्हणणे आहे. परंतु योहानाच्या 2ऱ्या अध्यायात सांगितलेल्या त्या वृत्तांतात प्रभू येशूने नशा आणणारे पेय निर्माण केले नाही असा माझा ठाम विश्वास आहे. कोणी जर त्या संदर्भात येशूला बेकायदेशीरपणे दारू गाळणारा समजत असेल तर ती गोष्ट हास्यास्पद आहे आणि अन्याय करणारीही आहे. काही लोक असा वाद उपस्थित करतात की इस्रायलाच्या उष्ण हवामानात द्राक्षांचा रस बुधल्यात घालून आंबवायला वेळ लागत नाही. ही गोष्ट खरी आहे, परंतु या काना येथील चमत्काराच्या वेळेस येशूने द्राक्षे नव्हे तर पाणी घेतले व त्याचा काही सेकंदामध्येच द्राक्षरस बनवला. त्याला आंबवण्याकरिता वेळ किंवा संधीच मिळाली नाही. आणि श्रोत्यांनो, आम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की काना येथील विवाह एक धार्मिक उपासना होते आणि या प्रसंगी सर्व आंबलेले पदार्थ निषिद्ध होते. याच कारणामुळे वल्हांडणाचा सण व प्रभुभोजनाच्या विधीची स्थापना यावेळेस वापरलेला द्राक्षारस आंबलेला असू शकत नाही. आंबवण्याची प्रतिक्रिया खमीर किंवा इस्ट याच्याद्वारेच होते. खमीर भाकरीत किंवा इतर कोणत्याही पदार्थात वापरण्याची अशा प्रसंगी मनाई होती. भाकरी व द्राक्षारस हे अशा वेळेस आंबवलेले असू शकत नव्हते. नशा आणणारी द्रव्ये पवित्र शास्त्रात निषिद्ध आहेत व त्याचा पुरावा हे वचन आहे. द्राक्षरस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे. आमच्या देशातही मद्यपी लोकांचे प्रमाण फार मोठे आहे. मद्य विकून सरकारला मोठ्या प्रमाणात कर मिळतो, पण मद्यपी चालकांमुळे जे अपघात होतात त्यामुळे दवाखान्याचा खर्च, मानसिक त्रास व अनेक समस्या, या सर्व गोष्टींकरिता कोणाजवळ उत्तर आहे? आजकाल आम्ही नशिल्या पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांविषयी वाचतो. मला वाटतं मद्यही एक नशिले पेय आहे. एकदा एका अधिकाऱ्याने मला सांगितले की मद्यपानामुळे नशिल्या पदार्थांचे सेवन सुरुवातीला कमी झाले. त्याकरिता मद्य विक्रेत्यांनी मदत केली, कारण नशिले पदार्थ मद्यापेक्षा अधिक धोकादायक आहेत असे त्यांना वाटले. ही गोष्ट ते उदार आहेत हे दाखवतात खरे. या गोष्टीमुळे मद्य व नशिले पदार्थ यांच्यामध्ये तरुण तुलना करू लागले. आता तरुणांचे म्हणणे आहे की जर काही लोक मिश्र व मादक मद्य पिण्यात तासनतास घालवतात तर त्यांनी नशिल्या पदार्थांचे सेवन केले तर त्यात काय बिघडते? मला त्यांचे म्हणणे पटते. जोपर्यंत प्रौढ लोक मद्य पिणे सोडत नाहीत
तोपर्यंत त्यांनी तरुणांना नशिल्या पदार्थाच्या सेवनाविरुद्ध सांगण्यात काय अर्थ आहे? मंडळीतही तेवढीच दांभिकता आहे जेवढी बाहेरच्या जगात आहे. कदाचित ती जास्तही असेल. श्रोत्यांनो, दारूच्या नशेमुळे नोहा ही लज्जास्पद स्थितीत सापडला. ही तर आजच्या जगाची समस्या आहे. प्रत्येक वर्षी मद्यपांची संख्या वाढत आहे. यामुळे निश्चितच आमच्या देशाचा ऱ्हास होत आहे. कदाचित तुमच्या घरात किंवा तुम्ही स्वतःच मद्याच्या व्यसनाच्या अधीन केला असाल व हे व्यसन घातक आहे हे समजूनही तुम्ही त्यातून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नसाल. पण या क्षेत्रात प्रभू येशू तुमचे सहाय्य करण्यास उत्सुक आहे. हे तुम्हाला ठाऊक आहे काय? त्याच्याकरिता कोणतीही गोष्ट अशक्य नाही. पण त्याचे सहाय्य मिळवण्याकरिता आम्ही त्याच्याकडे अनुतप्त हृदयाने, नम्र अंतकरणाने जायला हवे. खऱ्या अंतकरणाने त्याच्याजवळ त्या व्यसनावर विजय मागायला हवा. जे त्याच्याकडे जातात त्यांना तो घालून देत नाही. पण व्यसन सोडण्याची प्रामाणिक इच्छा मात्र तुमच्याजवळ असायला हवी. आता आपण 3रं वचन वाचूया. भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणावह आहे, पण प्रत्येक मूर्ख इसम कलह करीत राहतो. ख्रिस्ती माणसाची एक खूण ही आहे की तो कोणताही तणाव किंवा कोणतेही भांडण लांबवत नाही. काही लोक असे म्हणतात की आम्ही फक्त आम्हाला मदत करणाऱ्यांशीच समेट करायला हवा, म्हणजे बऱ्याशी वागायला हवे, शत्रूंशी समेट करायचे कारण नाही. परंतु श्रोत्यांनो, पवित्र शास्त्र आम्हाला तसे शिकवत नाही. आम्ही वाईटाची फेड वाईटाने करू नये, आम्ही देवाच्या अधीन राहावे असे पवित्र शास्त्र आम्हाला शिकवते. रोमकरासपत्र 12वा अध्याय 19व्या वचनात परमेश्वर आम्हाला सांगतो. रोमकरासपत्र 12वा अध्याय 19वे वचन. सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण सूड घेणे मजकडे आहे, मी फेड करेन. सूड घेणे म्हणजे विश्वासाच्या मार्गापासून वळून सर्व गोष्टी स्वतःच्या सामर्थ्याने करण्याचा प्रयत्न करणे आहे. परंतु या बाबतीत परमेश्वर आमच्यापेक्षा चांगल्या प्रकारे सूड घेऊ शकतो. मी उडा
पौलाने फिलिप्पेकरांना काय लिहिले ते आम्ही देवाच्या लेकरांनी लक्षात ठेवायला हवे. फिलिप्पेकरास पत्र 4 अध्याय आणि 5 वचन. तुमची सौम्यता सर्वांस कळो, प्रभू जवळ आहे. नीतिसूत्रे 20 अध्याय आणि 3 वचनात हाच अर्थ अभिप्रेत आहे. आता आपण 4 वचन वाचूया. हिवाळा लागल्यामुळे आळशी नांगरीत नाही, म्हणून हंगामाच्या वेळी तो भीक मागेल, पण त्याला काही मिळणार नाही. इस्रायल हा समशीतोष्ण हवामानाचा देश आहे आणि तेथे हिवाळा हा जमीन नांगरण्याचा समय आहे. खूप थंडी आहे असे म्हणून आळशी शेकोटीजवळ बसून राहील व शेत नांगरायला जाणार नाही. थोडी उष्णता वाढण्याची तो वाट पाहिल, पण जेव्हा उष्णता वाढेल तेव्हा नांगरण्याकरिता खूप उशीर झालेला असेल. यावरून मला एका माणसाची आठवण येते. त्याच्या घराचे छप्पर गळत असे. तो पावसाळ्यात पाऊस पडतो म्हणून छप्पर दुरुस्त करणे टाळत असे आणि पावसाळा नसताना दुरुस्तीची गरज नाही म्हणून ते दुरुस्त करीत नसे. प्रिय श्रोत्यानो, परमेश्वराला आळशीपणाचा वीट आहे. तो स्वतः या विश्वाचा चालक मालक असूनही सतत काम करीत राहतो. त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्तही कार्य करण्यात मग्न आहे. तो पित्याच्या उजवीकडे बसून तुमच्या व माझ्याकरिता पित्याजवळ मध्यस्थी करीत आहे. पवित्र आत्मा आजही या क्षणालाही तुमच्या व माझ्यामध्ये तुमच्या व माझ्याद्वारे कार्य करीत आहे. म्हणजे देव जो त्रैक्य त्यातील प्रत्येक जण कार्यरत आहे. असे असताना तुम्ही व मी आळशीपणाने वागावे ही किती लाजीची गोष्ट आहे. त्याला काम करायचे तर करू द्या, मी आपला आराम करतो असे म्हणणे ही उद्धटपणाचे आहे. एवढेच नव्हे तर त्यातून काही एक लाभ नाही. कमीत कमी स्वतःच्या स्वार्थाकरिता तरी आमच्यापैकी आळशी असलेल्यांनी आळस सोडून कामाला लागायला हवे. काम करण्याची ज्याला इच्छा असेल त्याला कामाची उणीव भासणार नाही. आता आपण अशा काही नीतिसूत्रांचा अभ्यास करणार आहोत जी एकमेकांशी संबंधित आहेत असे वाटत नाही, तरीही नैतिक तत्वांवर किंवा चांगुलपणावर आधारित असलेली ही बोधवचने आहेत. 20 अध्याय 7 वचन वाचूया. जो धार्मिक मनुष्य सात्विकपणे चालतो त्याच्या मागे त्याची मुले धन्य होतात. श्रोत्यानो, या वचनामध्ये सात्विकपणा हा शब्द महत्वाचा आहे. 8 वचन पहा. राजा न्यायसनावर बसतो तेव्हा तो आपल्या नजरेने सर्व दुष्टता उडवून देतो. राजाने केवळ राजासनावरच नव्हे तर न्यायसनावर बसून न्यायाने न्याय करण्याची अपेक्षा आहे. तो जेव्हा अशा प्रकारे वर्तन करतो तेव्हा तो आपले राज्य अन्यायापासून शुद्ध करतो. 9 वचन सांगते, मी आपले अंतकरण पवित्र केले आहे, मी आपल्या पापाचे क्षालन केले आहे असे कोण म्हणेल? मला वाटतं पवित्र करणे व पापांचे क्षालन करणे या दोन्ही गोष्टी मनुष्याच्या हाती नाहीत. त्या फक्त पवित्र परमेश्वरच करू शकतो. 10 वचन, वजनात व मापामापात फरक असणे या दोहोंचा परमेश्वराला वीट आहे. थोडक्यात खोटेपणा व लबाडी यांचा परमेश्वराला वीट आहे. येथे खरेपणा व खोटेपणा यातील फरक स्पष्ट केला आहे. 11 वचन पहा. वृत्ती शुद्ध आहे की नाही, नीट आहे की नाही, हे मूल सुद्धा आपल्या कृत्यांनी उघड करते. या ठिकाणी मुलांमधील चांगुलपणावर भर देण्यात आला आहे. 12 वचन वाचूया. ऐकणारे कान व पाहणारे डोळे हे दोन्ही परमेश्वराने केले. याचा अर्थ असा आहे श्रोत्यानो, की आम्हाला परमेश्वराने कान व डोळे दिले आहेत आणि आम्ही आमच्या बुद्धीने त्यांचा उपयोग करायला हवा. आणि तो फक्त रस्ता ओलांडतानाच नव्हे तर जीवनाला सामोरे जातानाही करायला हवा. या सर्व बोधवचनांमध्ये 2 मोठी तत्वे आपल्याला दिसतात. एक म्हणजे मी आपले अंतकरण पवित्र केले आहे, मी आपल्या पापांचे क्षालन केले आहे असे कोण म्हणेल? असे तुम्ही किंवा मी किंवा इतर कोणीही म्हणू शकत नाही. आपण पवित्र असल्याचा दावा कोणताही मनुष्य म्हणू शकत नाही. पाळण्यातले बाळही हा दावा करू शकत नाही. लहान मुले अगदी बाळ असतानाही राग व्यक्त करतात. त्यांचाही स्वभाव आपल्या स्वभावाप्रमाणे वाईट असतो. म्हणजे कोणताही दैहिक स्वभावाने चालणारा माणूस असे म्हणू शकत नाही की मी आपले अंतकरण शुद्ध केले आहे, मी माझ्या पापांपासून पवित्र आहे. श्रोत्यानो, स्वर्गात जाण्याची तुमची तयारी असेल तर तुम्हाला स्वर्गीय जन्माची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान कृष्ण वर्तमान
3 अध्याय आणि 3 वचनात म्हटले, मी तुला खचित खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. ही गोष्ट प्रभू येशूने एका चांगल्या धार्मिक मनुष्याला उद्देशून म्हटली. जोपर्यंत एखादा माणूस तारणासाठी येशू ख्रिस्ताकडे येत नाही व ख्रिस्ताचे नीतिमत्व परिधान करीत नाही, तोपर्यंत तो मी शुद्ध, पवित्र किंवा चांगला आहे असे म्हणूच शकत नाही. तरीही त्याचे नीतिमत्व हे त्याचे स्वतःचे नाही, तर ख्रिस्ताचे असते. अशा वेळेस त्याचा प्रियजनांमध्ये स्वीकार होतो. तरीही जोपर्यंत आम्ही गौरवात प्रवेश करीत नाही, तोपर्यंत आमच्यामध्ये आमचा जुना स्वभाव असतो. या बोधवचनांवरून लक्षात घ्या की देवाकरिता चांगुलपणा, सात्विकता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्याद्वारे देवाच्या कृपेची सुवार्ता साधल्या जाईल किंवा व्यक्त केल्या जाईल. त्या प्रकारे देवाच्या लेकराने वागायला हवे. म्हणजे जसा तो पवित्र आहे तसे आम्ही पवित्र व्हायला हवे. अनेक वर्षांपासून काही प्रश्न विचारण्यात येत आहेत, ते मी तुम्हा समोर ठेवते. समजा ख्रिस्ती असल्यामुळे तुम्हाला अटक करण्यात आली, तर तुमच्यावरचा आरोप सिद्ध होण्यास पुरेसा पुरावा तुमच्याविषयी मिळेल काय? किंवा तुम्हाला कोर्टासमोर उभे करून हा माणूस ख्रिस्ती आहे असा तुमच्यावर आरोप करण्यात आला, तर तुम्हाला दोषी ठरविण्याकरिता पुरासा पुरावा असेल काय? किंवा तुम्ही त्यातून मोकळे सुटू शकाल? तुमच्या जीवनाकडे पाहून तुम्ही ख्रिस्ती माणसासारखे जगत नाही, तुमचे वर्तन सात्विकपणाचे नाही, तुमच्यात चांगुलपणा किंवा पावित्र्याची इच्छा नाही, हे लोकांना समजेल काय? प्रिय श्रोत्यानो, प्रश्न सोपा आहे. तुम्ही नामधारी ख्रिस्ती आहात की ख्रिस्ताचे खरे अनुयायी असल्यामुळे ख्रिस्ती आहात? खरे ख्रिस्ती असाल तर तुमच्यामधून ख्रिस्ताची प्रतिमा लोकांच्या नजरेस येईल. या बोधवचनांमधील दुसरा विचार हा आहे की देवाने तुम्हाला ऐकण्याकरिता कान व पाहण्याकरिता डोळे दिले आहेत. त्यांचा उपयोग करा. थांबा, पहा, ऐका. आंधळ्याप्रमाणे या जीवनात दिसत असून आंधळे असल्यासारखे चालू नका. तुमच्या डोळ्यांचा उपयोग करा. आपले कान उघडा. देवाने तुम्हाला काही प्रमाणात सर्वसाधारण बुद्धी दिली आहे. तिचा उपयोग करा. तुम्ही स्वतःला शुद्ध करू शकणार नाही. फक्त देवच तुम्हाला शुद्ध करू शकेल. या जगात सात्विकतेने चालण्यासाठी, तुमच्या पापांचे क्षालन करण्यासाठी देवच तुम्हाला पात्र बनवू शकतो. विश्वास ठेवण्याने तुम्ही देवासमोर उभे राहण्याकरिता पात्र बनाल. फक्त देवच तुम्हाला त्याच्यासमोर उभे राहण्याकरिता पात्र किंवा पवित्र बनवू शकतो. आता 13वे वचन वाचूया. 20वा अध्याय 13वे वचन. निद्रा प्रिय होऊ नको, झालास तर भिकेला लागशील. आपले नेत्र उघड, म्हणजे तुला पोटभर अन्न मिळेल. तुम्हाला आठवतच असेल की हीच गोष्ट पौलाने थेसलनिका येथील मंडळीला सांगितली आहे. तो म्हणतो, थेसलनिकाला दुसरे पत्र 3 अध्याय आणि 10वे वचन. कोणाला काम करण्याची इच्छा नसली तर त्याने खाऊही नये. या मंडळीत असे काही लोक होते की त्यांना प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्याविषयी इतकी उत्सुकता लागली होती की ते त्याची वाट पाहण्याव्यतिरिक्त दुसरे काहीच करीत नव्हते. त्याची प्रतीक्षा करण्यात काहीच चूक नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की नुसते बसून आकाशात नजर लावून त्याची प्रतीक्षा करणे. ख्रिस्ताच्या येण्याची प्रतीक्षा करणे म्हणजे त्याची वाट पाहत असताना त्याच्या कार्यात स्वतःला मग्न ठेवणे आहे. तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो, म्हणून तो आल्यावर त्याला आम्ही सेवा करताना जागृत असलेले असे दिसावे याची खबरदारी आम्ही घ्यावी. आता 14वे वचन पहा. हे पसंत नाही, ते पसंत नाही असे विकत घेणारा म्हणतो, मग तेथून गेल्यावर बढाई मारितो. हे गमतीशीर बोधवचन आहे, होय ना श्रोत्यानो? मला वाटतं आपल्यापैकी जवळजवळ सर्वच जण अशा प्रकारे कधी ना कधीतरी वागतात. उदाहरणार्थ, दुकानात भांडी खरेदी करायला गेल्यावर दुकानदाराने दाखवलेल्या भांड्यांमध्ये आपण काही ना काही उणीवा दाखवतो, त्याच्याबरोबर भाव करतो आणि शेवटी त्याला म्हणतो, ह्या भांड्याची ही किंमत रास्त नाही. तू हे मला अमुक एका किमतीत देत असशील तर ते मी विकत घेईन. एवढा वेळ केलेले कष्ट वाया जाऊ नये, माल खपावा म्हणून बिचारा दुकानदार त्या किमतीला होकार देतो आणि विजयाच्या आनंदात ती खरेदी करून आपण घरी येतो. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. संपत्ती मित्र जोडते, गरिबाला मित्र सोडतात.
आजचा प्रश्न, असा कोण आहे जो आपला हात ताटात घालतो तो पुन्हा तोंडाकडे वर नेत नाही? ए. मूर्ख, बी. आळशी, सी. निरोगी, डी. आजारी. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, मेहनत आणि कठोर परिश्रम यांचा परिणाम आम्हाला आशीर्वाद आहेत, परंतु आळशीपणा आम्हाला भिकेला लावतो. परमेश्वराचे भय हा जीवन प्राप्तीचा मार्ग आहे. जी व्यक्ती तो मार्ग धरते ती व्यक्ती सुखी राहते. जीवनातील सुखाचे हेच गुपित आहे. तसेच निंदकासाठी दंड आहे. लबाडी देवाला आवडत नाही. नशा आणणाऱ्या गोष्टींपासून दूर राहण्यासाठी आम्हाला आमच्या तरुणांना बोध करावा लागेल. देवाकडे विनंती करावी लागेल. प्रियांनो, आपण या गोष्टी करण्यासाठी तयार आहात काय? देव आम्हाला सहाय्य करण्यास तयार आहे. त्याचे सहाय्य घेण्यास आपण तयार आहात काय? विचार करा. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो बापा, की तू आमचा मार्गदर्शक आहेस. होय प्रभूजी, तू आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सांभाळणारा प्रभू आहेस. आज आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत यासाठी की प्रभूजी तू आमचा स्वीकार करावा, तू आम्हाला अधिक आशीर्वादित करावं आणि प्रभूजी आमचे मार्ग हे तुझ्या मार्गाशी समांतर असे असावेत. प्रभूजी आम्ही भटकणारे, इतरत्र जाणारे आम्ही कदापि होऊ नये आणि विशेष करून प्रभूजी तुझ्या विश्वासामध्ये आम्ही दृढ असावं यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. प्रभूजी, तू आम्हाला स्पर्श कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू जो पिता त्याच्यापासून व आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो.